एका बाजूने खिडकाली आणि त्यांच्या विरोधात खेळत असताना टीम मोठा गावला आपण पाहतो. पहिला चेंडू शक्ती पाटील राईट मोर द विकेट ना लॉप करायचं होतं परंतु लाईन मिस झाली. बिहाइंड द विकेट हा बॉल निघालाय परंतु पंचांचा बाईटचा इशारा. संघाच्या खात्यामध्ये ही धाव जोडली जाईल आणि सांघिक अकाउंट ओपन झाले. जरी फलंदाच्या बॅटच्या साह्यानं धाव आली नसली तरी देखील सांघिक धावसंख्येचा श्रीगणेश आपल्याला पाहायला मिळतो 1 ही आकड्यानं. 4 षटकांची ही मॅच. दोन्ही संघ याकडे लक्ष आपण द्यायचं आहे कारण की पहिल्या फेरीचे सामने आपण 5 षटकांचे पाहिले परंतु जशी द्वितीय फेरीला सुरुवात झाली आहे सामना आपल्याला 4 षटकांचा पाहायला मिळेल जिथे P1चं फक्त एकमात्र षटक आपण पाहू शकता. पॉवर प्लेची मुभा फक्त एकाच षटकासाठी असेल. पहिल्या बॉलवरती सुरुवात तर झाली. सांघिक अकाउंट ओपन झालंय. नितीन भोईर आणि निलेश म्हात्रे ही विस्फोटक शैलीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. निलेश म्हात्रे ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. जेव्हा जेव्हा हा फलंदाज स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतो तेव्हा तेव्हा क्षेत्ररक्षण कशा पद्धतीने सजवायचं नेहमीच चिंता विरोधी संघाला आपण पाहतो कारण की ह्या खेळाडूमध्ये ती गुणवत्ता आहे. दोन्ही बाजूनं खेळण्याची गुणवत्ता नेहमीच आपण पाहिली आहे. स्वीप करायचं होतं आगल्या वेगळ्या पद्धतीने खेळून काढलं होतं परंतु एक चिक्कीच सिंगल रिस्क घेताना आपण हे दोन्ही फलंदाज कारण की नेहमी आपण म्हणतो जितकी रिस्क तितका रिवॉर्ड मोठा असतो आणि त्याच पद्धतीनं इथे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. 1 धाव आणि एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड 2 या आकड्यावरती. संयमानं सुरुवात दोन्ही फलंदाज करत असताना 4 षटकामध्ये त्यांना देखील माहीत आहे 40+ धावा आपल्याला बनवायच्या आहेत. प्रतिस्पर्धी संघ 40+च्या माध्यमातून सध्याच्या घडीला इन्फॉर्म मध्ये आहे कारण की नुकतीच देसाईच्या मैदानावरती देखील ट्रॉफी जिंकली आहे आणि नागावच्या मैदानावरती देखील खेळ खूप चांगला राहिला होता. खास करून शक्ती पाटील हा ह्या संघाचा ट्रम्प कार्ड म्हणून नेहमीच त्याच्याकडे आपण पाहतो. ॲज अ गोलंदाज फलंदाज अगदी अष्टपैलू कामगिरी आपल्याला ह्या खेळाडूची पाहायला मिळते. चांगला चेंडू नितीन भोईरला मात्र शांत ठेवलंय. आतापर्यंत नितीन भोईर खातं खुलं करू शकला नाहीये. 2 चेंडू त्यानं फेस केलेत आणि 2 बॉलवरती तो बीट होताना पाहायला मिळाला. इथे जागा बनवली होती परंतु फटका फसला. चेंडू हवेत डाऊन दी बॉल. स्वतः यष्टीरक्षक आलेत आणि झेल कंप्लीट केला. या झेलनं खेळ समाप्त झालाय. नितीन भोईरचा पहिला धक्का. बॅटिंग टीम मोठ्या गावला. थँक्यू. नितीन भोईर बाद झाले. खरं तर ज्या खेळाडूकडनं अपेक्षा बाळगली जाते 2 मॅचमध्ये 0वरती ते बाद झाले. मागच्या मॅचमध्ये बाद झाल्यानंतर संघानं बॅक केलं होतं परंतु या मॅचमध्ये देखील त्यांच्याकडनं अपेक्षा होती परंतु अपेक्षेची पूर्ती झाली नाही. नवीन फलंदाज दत्ता भोईर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील परंतु जोपर्यंत निलेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये आहेत तोपर्यंत आशा पल्लवित असतील त्या टीम मोठा गावच्या. मागच्या मॅचमध्ये अष्टपैलू कामगिरीच्या जोरावरती प्लेअर ऑफ द मॅचचा किताब या खेळाडूनं पटकावला होता. चांगला चेंडू ऑन साईडला टर्न केलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. येतील चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत धावा 2 या ठिकाणी कंप्लीट करण्यात आलेत. हॅलो. तर यजमान हरिभक्त परायण आमचे वासुदेव बुवा भोईर यांचं आगमन झालं. त्याचबरोबर श्रीमलंगा गडचे कट्टर हिंदुत्ववादी समर्थक आणि बजरंग दलाची ज्याने स्थापना केली ते आमचे गणेश बुवा पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. सहर्ष स्वागत. राजेंद्र पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत. स्वागत आपलं. एका षटकाचा खेळ संपलाय. धावा धावपलकावरती 1 गडी बाद 8 धावा आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवरती सेकंड ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल आणि दुसऱ्या षटकामध्ये प्रल्हाद पाटील यांचा वापर आपल्याला प्रल्हाद पवार माफ करा
प्रल्हाद पवार यांना आपण पाहू शकाल. आणि समोर निलेश म्हात्रे 2 चेंडू 6 वरती दत्ता भोईर यांना आपण पाहतो आणि साथीला निलेश म्हात्रे 1 बॉल 1 वरती खेळतात. 1 षटकानंतर 8 धावा स्कोर कार्ड वरती. 2 तुल्यबल संघ मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी लढा देत असताना राऊंड द विकेटचा हा बॉल रक्षात्मक पद्धतीनं प्लेसमेंट करायची होती. खरं तर स्टान्स चेंज केला होता, त्या पद्धतीनं लेफ्ट हँडर म्हणून निलेश म्हात्रे खेळतात, परंतु स्विच हिट त्यांना करायचं होतं. त्यांच्यासाठी ते स्विच नाही तर नॅचरल या पद्धतीनं ते फटके खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु इथे सिंगल कंप्लीट झाली आहे. सिंगल डबलनं फारसा फरक पडणार नाही तो टीम खेडकालीला, कारण की त्यांना माहीत आहे 4 षटकामध्ये जर 35च्या कमी जर धावसंख्या राहिली तर मात्र ती आम्ही चेस करू शकतो. अशा प्रकारची बॅटिंग लाईनअप या टीमची देखील आपण पाहतोय. अनेक सारे मान्यवर आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये सातत्यानं पाहायला मिळतात. हे आयोजकांवरती असलेलं प्रेम आहे. दरम्यान पुढे जाऊन खेळायचं होतं. इथे धाव कंप्लीट करण्यात येईल का? रिस्क घेतली होती असं वाटलं होतं विकेट सॅक्रिफाईस केली जाईल की काय, परंतु 2 धावा कंप्लीट झाला. क्रिकेटमध्ये धाडस हे करावं लागतं, रिस्क घ्यावी लागते आणि त्या रिस्कचा प्रॉफिट जरूर प्राप्त झाला. 2 धावा इथे कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतील. ऍक्शन रिप्लेमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात. चॉप करण्याचा प्रयत्न, बॅटन पॅडमधनं चेंडू निघून गेला होता, परंतु तिथे डायरेक्ट हिट चुकला आणि धावा तिथे 2 बहाल झाल्या. तर यस, एक लेजेंडरी फिरकीपट्टू कमलाकरजी भोईर यांचं शुभ आगमन. टीम वाकळणचे 40+ एक दमदार क्रिकेटर, त्यांचं सहर्ष स्वागत या पर्वामध्ये. अतिशय दमदार स्पर्धा आपण पाहतो. श्रद्धांजली चषक 2025 हे पर्व आपल्याला अनुभवायला मिळतंय. एक ग्लान्स करत असताना डीपमध्ये अगदी जमिनीला गुदगुल्या करत हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. डीपमध्ये बॅकअपला क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी तैनात आहेत. धावा इथे देखील 2 कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगला आपण पाहतोय. फिटनेसचा दर्जा सध्या तरी या दोन्ही खेळाडूंनी दाखवलाय. दत्ता भोईर आणि निलेश म्हात्रे ही जोडी आपण पाहतो 13 या आकड्यावरती. बॅटिंग टीम मोठा गावला आपण पाहतो. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करत असताना टीम खिडकाली मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कैलासवासी वसंत घरत प्रतिष्ठान ह्या नावानं आज हा संघ या मैदानावरती उतरताना आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल डबल न डावाला मात्र पुढे नेण्याचं काम करत असताना मैदानाच्या आतमध्ये दत्ता भोईर यांना आपण पाहतोय. 5 बॉल 10 याकड्यावरती व्यक्तिगत ते खेळत आहेत. 200च्या स्ट्राईक रेटनं आतापर्यंत धावा बनवल्यात आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये किमान 200 किंवा त्याहून अधिक स्ट्राईक रेटनं धावा ह्या बनवाव्या लागतात आणि तो प्रयत्न सध्या तरी दत्ता भोईर यांचा सफल होताना आपण पाहतोय. राऊंड द विकेटचा नेक्स्ट बॉल समोरच्या दिशेला लॉप केलाय. गॅप मधून 2 क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहतील. चेंडू जाईल दुसऱ्या टप्प्यावरती सीमारेषा पार. खणखणीत असा चौकार. थँक्यू. पहिला विकेट लवकर गमावल्यानंतर इथे पार्टनरशिप बिल्ड करत असताना ज्या पद्धतीची पार्टनरशिप सध्या तरी आंतरराष्ट्रीय स्तरावरती श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल या दोघांमध्ये आपण थोडीशी एक स्मॉल पार्टनरशिप पाहिली होती, कारण की लवकर धक्के लागल्यानंतर संघाला सावरण्यासाठी या गोष्टी गरजेच्या असतात. इथे काहीसा आगला वेगळा प्रयत्न समोरच्या दिशेला चालून गेले होते. रॉबिन उत्तप्पा स्टाईल ज्याला आपण म्हणतो आणि तिथे स्वीप करण्याचा काहीचा प्रयत्न अगदी खडेकडे स्वीप ज्याला आपण म्हणू शकतो अशा पद्धतीनं डीप बॅकवर्ड स्क्वेअरला चेंडूला पाठवलं ते सीमारेषा पार. पंचांचा इशारा चौकार. ऍक्शन रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकता जवळजवळ 3 पावलं पुढे हा फलंदाज. काय कलात्मकता आपल्याला पाहायला मिळते दत्ता भोईर यांची, कारण की चेंडूवरती असलेली अचूक नजर आणि शॉट सिलेक्शन. खाली क्षेत्राची निवड केली, खाली म्हणजे गॅप जो होता त्या गॅपचा वापर करत असताना हा चेंडू सीमारेषा पार पाठवला. आतापर्यंत 7 बॉल 18चं बहुमूल्य योगदान दत्ता भोईर यांचं. आणखी नेहमीच आपण निलेश म्हात्रे यांच्यावरती फोकस करत असतो, परंतु त्यांच्या अगदी प्रकाश जोतात दत्ता भोईर यांची एक दमदार खेळी सध्या तरी पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ संपला. एक गडी बाद. धावा धावपलकावरती 11.50च्या गतीनं 23 आपल्याला पाहायला मिळतात. थँक्यू डीजे. दरम्यान सन्माननीय निखिल भोईर यांचं शुभ आगमन झालं. मोस्ट वेलकम. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. मंचावरती अनेक सारे मान्यवर आपण पाहतो. आमचे किरणदादा ठोंबरे देखील असतील, साथीर आमचे रमेशजी पाटील आपण पाहतोय. राजकीय क्षेत्रातील भली मोठी व्यक्तिमत्व सध्याच्या घडीला आपल्याला आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये पाहायला मिळतात. त्या सर्वांचं करूया आपण सहर्ष हार्दिक स्वागत.
कारण की आमच्या जयेंद्र शेठ पाटील यांनी घेतलेली जी मेहनत आहे त्या मेहनतीनं एक भली मोठी स्पर्धा या ठिकाणी संपन्न होताना आपण पाहतोय आणि आयोजकांवरती असलेलं प्रेम आपण पाहतोय की अनेक सारे मान्यवर आपल्याला मुख्य अतिथी कक्षात बसलेले पाहायला मिळतात. तिसरं षटक, 4 षटकांची ही मॅच आहे. आतापर्यंत 2 षटकामध्ये 23 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच खिडकाली जो रेग्युलरचा संघ, कारण की सध्याच्या घडीला खिडकाली 40+ संघ खेळतोय, परंतु आज त्यांच्या गावचा रेग्युलर संघ देखील या क्रीडांगणावरती पाहायला मिळेल. त्यांच्या अगेन्स्ट टीम वाकळण जी स्पोर्ट वाकळण संघ आपल्याला पाहायला मिळेल. जीत भोईर मॅन इन फॉर्म साथीनं आपण नक्कीच त्यांची पूर्ण टीम पाहू शकाल. केतन म्हात्रे याला देखील आपण पाहू शकाल. म्हणजे एक दमदार सामना आपल्याला पुढच्या फेरीमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. टॉससाठी दोन्ही संघनायक आपण लगेचच रिपोर्ट करायचा आहे, कारण की हा सामना 4 षटकांचा आहे. राऊंड द विकेटनं पुढील चेंडू लेप करण्याचा प्रयत्न किरण ठाकूर गोलंदाजी ट्रॅकवरती, परंतु पंचांचा इशारा की रिटर्न क्रीजच्या हा चेंडू बाहेर निघाला आउटसाइड दी ऑफ स्टंप आणि पंचांकडनं वाईटची खून ऍक्शन रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकता. फॉर्च्यून इव्हेंट ही वाहिनी सध्याच्या घडीला कार्यरत आहे. पडल्यानंतर काहीसा चेंडू आतमध्ये आला होता, परंतु तोपर्यंत चेंडू मागे निघून गेला होता. हे पंचांनी हेरलं. तदनंतर हा डिसिजन फुल्लेंचा चेंडू आता मात्र स्विच हिट केलाय. लाजवाब क्षेत्ररक्षण. 40+ मध्ये देखील आपल्यामध्ये किती क्रिकेट दडलंय हे दाखवून देत असताना तिथे दिगंबर पाटील यांना आपण पाहिलं आणि लाजवाब क्षेत्ररक्षण. खरं तर 40+ क्रिकेट देखील भरपूर प्रगत झालंय. मागील 2-3 वर्षामध्ये मी पाहिलंय कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत अनेक साऱ्या स्पर्धा होतात, अनेक संघ बनले गेले आहेत जे संघ सातत्यानं सराव करतात. खरं तर 40+ संघटनेची जेव्हा स्थापना झाली तेव्हा एक धाव आरोग्यासाठी हे ब्रीद मानाशी बाळगून या संघटनेची स्थापना झाली, जेणेकरून खेळाडूंचा फिटनेस हा चांगला राहावा. इथे खराब चेंडू बिहाइंड द विकेट चेंडू निघून गेला. यष्टी रक्षकाला देखील चेंडूनं चकवा दिला, परंतु चेंडू शॉट थर्डमॅननं रोखलाय. पंचांकडे कटाक्ष टाकला जातोय. पंच इशारा देतात की 1+1 धावा 2. तिथे खेळाडूला थोडीशी दुखापत झाली आहे, तर पाणी फर्स्ट एड किट आपण लगेच घेऊन जायचं आहे. बिमारसाठी आता रिव्ह्यू देखील घेण्यात आलाय, बॅटिंग टीम रिव्ह्यू. येस, आमचे तिसरे पंच आता डिसिजन जरूर चेक करतील कंट्रोल रूम मध्ये येऊन. यस, नारिवली गावचे सन्माननीय किसनजी गोरपेकर साहेबांचं देखील शुभ आगमन झालं. मोस्ट वेलकम. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. 1+1 धावा 2 तर आलेत, परंतु हा चेंडू रेफर करण्यात आला. याचं कारण की चेंडूमध्ये किती उंची होती याची पाहणी आता आपल्याला जरूर कंट्रोल रूम मध्ये पाहायला मिळतं. आमचे गुरुदास भोईर त्या ठिकाणी आहेत आणि आमचे टेक्निशियन टीम मेंबर फॉर्च्यून इव्हेंटचे आमचे महत्वपूर्ण एक व्यक्तिमत्व कृष्णादादा म्हात्रे त्या ठिकाणी आहेत आणि नो बॉल पंचांचा इशारा आपण पाहतोय. या ठिकाणी काही सन्मान आहेत, आपण सन्मान घेऊ. कॅमेरामॅन. डोंबिवलीचे उद्योजक श्रीमान सोनार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करू. त्यांना विनंती करेन आपण यावं. अजय पोरजी, अजय पोरजी यांचे शुभ हस्ते डोंबिवलीचे उद्योजक सोनार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा आपण सत्कार या ठिकाणी करतोय. चेंडू फ्री हिट असेल, कारण की डिसिजन जो रेफर करण्यात आला होता अगदी सक्सेसफुल रिव्ह्यू आपण म्हणू शकतो आणि आता फ्री हिटची नामी संधी ती फलंदाजाला असेल. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल आलेल्या मान्यवरांचा यथोचित सन्मान करत असताना आमचे जगदीश पाटील सर. आज खरं तर आमचं भाग्य आहे, कारण की 2 सिनियर समालोचक त्यांच्यामध्ये युवा समालोचकाला समालोचन करण्याची संधी प्राप्त झाली आहे. त्याबद्दल आमचे आयोजनकर्ता आमचे जगदीशजी पाटील या सर्वांचं सहर्ष स्वागत करेन, कारण की रायगडचा एक बुलंद आवाज गेली कित्येक वर्ष क्रिकेट क्षेत्रामध्ये हा आवाज आपण ऐकता. सिनियर समालोचक आमचे संदीपजी पाटील मॅन फ्रॉम मोरबी आणि एका बाजूला ज्येष्ठ समालोचक आमचे जगदीशजी पाटील, या 2 समालोचकांच्या मध्ये खरं तर समालोचन करण्याची संधी आपण पाहतोय. आतापर्यंत 2.2 अशा पद्धतीनं षटक समाप्त झाले. थोडंसं स्पीडअप करायचं आहे, कारण की वेल कुणासाठी थांबत नाही, त्या वेलेसोबत चालावं लागतं. लॉप करायचं होतं, फ्री हिट बॉल देखील आपण पाहिला होता, परंतु इथे 22चा पंचांचा इशारा संघाच्या खात्यामध्ये धावा ऍड होताना आपण पाहू शकाल. 29 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक 3 सध्या तरी प्रगतीपथावर. खिडकाली गावचे सन्माननीय अभिमन्यूजी पवार साहेबांचं शुभ आगमन झालंय, त्यांना देखील विनंती आहे या पण आपलं देखील श्रद्धांजली चषक 2025 या पर्वामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत.
आलेल्या प्रत्येक मान्यवराचं आतिथ्य आपण पाहतोय, प्रत्येक मान्यवराचं आगत स्वागत आमचे स्पर्धेचे प्रमुख जनक सन्माननीय जयेंद्रशेठ पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर रजनी क्रिकेट स्पर्धा भरवणं, ती ऑर्गनाईज करणं आणि त्या स्पर्धेचं आयोजन नियोजन आणि ती यशस्वीरित्या पार करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. जे आयोजक स्पर्धा आयोजित करतात त्यांना त्या गोष्टीचं महत्त्व विचारा. राऊंड द विकेटनं निलेश म्हात्रेसाठी हा बॉल डाऊन द ग्राउंड, समोरच्या दिशेला फेकून देत असताना सीमा पार उत्तुंगाचा षटकार. प्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळतं, टीव्ही स्क्रीनवरती 2 फ्रेम मध्ये ही गोष्ट दाखवली जाते. एज इज अ नंबर आपण म्हणतो की तुमचं वाढतं वय यामध्ये फक्त क्रमवारीमध्ये बदल होत असेल, फक्त आपला क्लास जो आहे तो कधी बदलत नाही आहे. कारण की सध्याच्या घडीला आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरती जे लेजंड खेळतात त्यांचा खेळ देखील पाहतो. लेजंड जी स्पर्धा चालू आहे तिथे देखील मास्टर ब्लास्टर क्रिकेटची देवता सचिन रमेश तेंडुलकर यांचा खेळ आज देखील बहरदार आपण पाहतोय. आतापर्यंत ही धावसंख्या आपण पाहू शकाल पुढे सरकत असताना पाहायला मिळतं. त्यामध्ये योगदान देत असताना आता निलेश म्हात्रे यांना देखील आपण पाहतोय. ही पार्टनरशिप खूप चांगली बिल्ड झाली, कारण की सुरुवातीलाच धक्का लागला होता. जे शून्यावरती बाद झाले ते वैयक्तिक आपण विचार जर केला तर नितीन भोईर जे बाद झाल्यानंतर आता खऱ्या अर्थानं पार्टनरशिप दत्ता भोईर आणि निलेश म्हात्रे यांच्यामध्ये बिल्ड झाली आहे आणि आता संघ 33 धावसंख्येची ही भागीदारी आपल्याला पाहायला मिळाली. कारण की 2 या अंकावरती धक्का पहिला लागला होता आणि आता किरण ठाकूर षटक क्रमांक 3 हाताळत असताना 1 to go. समोरच्या दिशेला लॉप करायचं होतं परंतु चांगला चेंडू बॅटन पॅड मधनं हा चेंडू निघून गेला. डॉट बॉलने ह्या षटकाची झाली सांगता. आफ्टर 3 ओव्हर 35 लॉस ऑफ 1 विकेट. डीजे हॅलो हॅलो चेत. तर काही सन्मान आहेत, आपण सन्मान करणार आहोत. या ठिकाणी ज्यांचं नुकतंच आगमन झालं, ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी साऱ्या दिल्यात मॅन ऑफ द मॅचसाठी, ते उद्योजक आमचे धनाजी शेठ पाटील एडविटने यांचा आपण सन्मान करू. मी विनंती करेन त्रिंबक बुवा यांना, त्रिंबक बुवांच्या शुभ हस्ते धनाजी शेठ पाटील यांचा सन्मान. याच दरम्यान प्रसिद्ध शेकडेश्वर अभिमन्यू पवार खिडकाळ यांचं या ठिकाणी आगमन झालं आणि आमचे पंडित दादा पाटील आणि त्याचबरोबर पाहतोय आपण संजय पाटील यांचं आगमन झालंय. सहर्ष स्वागत. चला वेळ जास्त घेऊ नका, एका बाजूला स्वागत समारंभ चालू राहील परंतु मॅच आपण थांबवायची नाही. आपण प्रत्येक षटकानंतर टीम मीटिंग करू नका. इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला वेळ मिळतो आणि जेव्हा ड्रिंक्स ब्रेक होतो तेव्हा देखील आपण छोटीशी टीम मीटिंग करू शकता, परंतु प्रत्येक षटकानंतर टीम मीटिंग नको, कारण की अजूनही बरेचसे सामने शेष आहेत. अंतिम षटक इथनं जर आपण एका बाजूला लक्ष केंद्रित केलं तर सध्याच्या घडीला चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल चालू आंतरराष्ट्रीय स्तरावरती. टीम इंडियाला 51 बॉलमध्ये 49 धावसंख्येची गरज आहे. आतापर्यंत 5 विकेट गमावलेत परंतु जोडी जमली आता पुन्हा एकदा KL राहुल आणि अक्षर पटेल या दोघांची. परंतु एका बाजूला या मैदानावरती देखील जोडी जमली आहे ती दत्ता भोईर आणि निलेश म्हात्रे यांची आपण पाहू शकाल. चौकार ह्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्याच बॉलवरती स्वागत झालंय. अंतिम षटक हाताळत असताना गोलंदाज प्रेम पाटीलला आपण पाहतोय आणि त्यांच्या विरोधात पहिल्याच बॉलवरती हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 39 धावा ह्या 4च्या मदतीनं या षटकामध्ये मोठे प्रहार नक्कीच पाहायला मिळतील. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल आमचे मान्यवर सध्याच्या घडीला जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय रमेशजी पाटील साहेब तसेच किरण शेठ ठोंबरे ज्यांच्या माध्यमातून आपण नेहमीच अनेक दमदार स्पर्धा पाहायचो. चंदूशेठ ठोंबरे चषक त्या स्पर्धेचे एक सक्सेसफुल आयोजक म्हणून त्यांची ख्याती आणि राजकीय क्षेत्रातील एक नामांकित व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते. सिंगल डबलला देखील प्राधान्य दिलं जातंय. दत्ता भोईर यांचं देखील आपण कौतुक करू कारण की 10 बॉल 24 वरती ते खेळतात. एका बाजूने निलेश मात्र 8 चेंडू 10 वरती आहेत. आठवा बॅटने इथे देखील बॉल टर्न करत असताना काउ कॉर्नर रिजनला हा चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक आहेत परंतु चपलाईनं धावा 2 कंप्लीट केल्या. फिटनेसचा दर्जा निलेश मात्रे सध्याच्या घडीला दाखवत असताना
क्रिकेटमध्ये एक एक धाव महत्त्वाची आहे आणि ती धाव बनवण्यासाठी परिश्रम आपल्याला करावाच लागतो. कारण की आपण नेहमी म्हणतो कोणतेही क्षेत्र असो परिश्रमाशिवाय त्या क्षेत्रामध्ये सफलता नाही आहे आणि परिश्रमानंतर मिळालेली सफलता त्या सफलतेला एक वेगळा सुगंध एक वेगळा जज्बा आपण पाहतोय आणि त्या गोष्टी आणि त्यासाठी परिश्रम करत असताना हे दोन्ही संघ सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतात. 43 या आकड्यावरती एक गडी बाद षटक अंतिम चालू आहे. डेट ओव्हरचं षटक आणि प्रेम पाटील यांना गोलंदाजी ट्रॅकवरती टीम खिडकालीकडनं. लेफ्ट हँडर आहे तिथे फटका चांगला आहे बिहाइंड द विकेट. जिथे कोणता क्षेत्ररक्षक नाही त्या क्षेत्रामध्ये बॉलला पाठवलंय आणि चेंडू निघून जाईल तो सीमारेषा पार दमदार असा चौकार. चला जास्त विलंब आपण करू नका. शेवटचे 2 चेंडू या सत्रातील शेष आहेत. अगदी 50च्या जवळ आपण पाहतोय मोठागाव संघ पोहोचलाय. 47 आकड्यावरती आता मजल मारल्या. इथे देखील इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक दाखवायचं होतं पॅडल स्वीप करायचं होतं परंतु ज्या नवनवीन फटक्यांचा आपण आविष्कार पाहतो त्यासाठी आय हँड कोऑर्डिनेशन क्विक असणं गरजेचं आहे आणि तेच प्रयत्न झाला होता दत्ता भोईर यांच्याकडनं. पाहू शकाल फ्रंट लेग पुढे काढला होता त्यानंतर हा फटका खेळायचा होता परंतु चेंडूमध्ये अतिरिक्त उसली होती त्या कारणास्तव जरूर हवा तो फटका ते खेळू शकले नाहीत. 31 वरती खेळतात. ही बहुमूल्य खेळी त्यांची आपल्याला पाहायला मिळते कारण की सुरुवातीला लवकर धक्का लागला त्यानंतर निलेश म्हात्रे खरं तर मूळ फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळाले नाहीत परंतु दत्ता भोईर यांनी काम तमाम केलं असं आपण म्हणू शकतो कारण की 48 धावा स्कोअर कार्डवरती ज्या पद्धतीने मी म्हटलं होतं किमान 40+ धावा बनवायच्या आहेत. खिडकाली संघ एक दमदार संघ आहे त्यांच्यासमोर ते आव्हान राखलं. इथे उडवला बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक दूरून येत आहेत परंतु एका टप्प्यावरती चेंडू फील्ड करण्यात येईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात आणि या 2च्या मदतीनं 50 धावा धावफलकावरती 4 षटकांचा खेळ संपला. एक गडी बाद. पहिल्या डावामध्ये धावा बनवल्या त्या 50 आणि 51 धावसंख्येचा आता टार्गेट विजयासाठी चेस करावा लागेल ते सेकंड सत्रामध्ये टीम खिडकालीला. थँक्यू. नको 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 हॅलो थँक्यू सो मच. तर टॉससाठी या टीम खिडकाळी आणि टीम जी स्पोर्ट वाकलन 2 संघामध्ये सामना असेल. चला महेश पाटील खिडकाळ टीमचे कॅप्टन तोपर्यंत आपण सन्मान करू. मी विनंती करेन जयेंद्र पाटील त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे रामशेठ भोईर आपण सुद्धा यावा. पंचायत समिती सभापती सन्माननीय किरण शेठ टोंबरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात येईल. त्यांना विनंती करेन आपण परेश टक्कर तर त्यांचा आपण सन्मान करू. टीम वाकणचे कॅप्टन चला या. त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय रमेशजी पाटील साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत त्यांचा सन्मान करू. हरीशेठ पाटील यांना विनंती करेन. तर या ठिकाणी 2 मान्यवरांचा सदिच्छा सन्मान होत असताना पाहतोय. किरण शेठ टोंबरे साहेब त्याचबरोबर रमेशजी पाटील साहेब यांचा सुद्धा सन्मान या मंचावरती केला जातो आमच्या आयोजन कमिटीच्या वतीने. त्यानंतर पुढचा सन्मान प्रसिद्ध ॲक्टर सनीजी फडके आणि त्याचबरोबर वलवलीचे माजी सरपंच आणि जावई आमचे दीपकजी पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत त्यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. पाणी न्या. त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य
विकास ना विक्रम जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करू. प्रसिद्ध ऍक्टर सनीजी फडके यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर माजी सरपंच दीपकजी पाटील यांचा सुद्धा आपण सन्मान या ठिकाणी करतो या व्यासपीठावरती. शिवदास पाटील. तेजश्री एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सन्माननीय रवींद्रजी तपकिरे हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करू. त्यांना विनंती राहील की यावं आपण आणि त्यानंतर टास्क करूया दोन संघामध्ये. टीम खिडकाळीच्या विरोधात जीजी स्पोर्ट वाकलन. काशीनाथ काका यांचे शुभ हस्ते बोलवलं. गणेश पुलोरे यांचं आगमन झालं व्यासपीठावरती. या चला दोन संघामध्ये टॉस करू. मी किरण शेठ टोंबरे साहेब यांना विनंती करेन आपल्या हस्ते टॉस दोन संघामध्ये टीम जीजी स्पोर्ट वाकणच्या विरोधात खिडकाळ संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. रेग्युलर मधील सामना असेल. महेश या आणि त्याचबरोबर अविनाश भोईर आहेत, महेश पाटील टीमचे कॅप्टन. या दोन संघामध्ये सामना आपण पाहणार आहोत रेग्युलर फॉर्मॅट मधील. टेल असा कॉल आहे. टेल टॉस जिंकलाय अविनाश भोईर. टॉस जिंकलाय. प्रथम कशाला पसंती द्याल? डिसिजन पेंडिंग ठेवतो, अजून पोरं आले नाही. पेंडिंग ठेवल्यानंतर पुढचं काय विचारायचं? काय म्हणाल? दरवर्षी या स्पर्धेमध्ये पत्र ह्या ग्राउंडवरती दरवर्षी खेळता, पहिल्या वर्षांमध्ये स्पर्धा पाहतोय श्रद्धांजली चषक, काय म्हणाल? खूप सुंदर आहे आयोजन. आम्ही दरवर्षी या ग्राउंडवर खेळत असतो. डे असो नाईट असो आम्ही आवर्जून खेळतो. आम्ही ते फायनल वगैरे पण मारलेले आहेत. यावर्षी पण तोच प्रयत्न करू, फायनलपर्यंत जाऊन फायनल मारण्याचा प्रयत्न करू. पूर्णपणे टीम असेल का? कारण प्रत्येक टीमच्या बाबतीत तसंच होतं, एका दुसरे प्लेयर नसतात. मात्र आत्ता काय पोझिशन आहे? आता सीझन ऑफ चाललेलं आहे त्याच्यामुळे प्लेयर एक दोन कमीच असतात. आमचे पण मला तरी वाटतं एक दोन प्लेयर कमीच आहेत, अजून आले नाही, म्हणूनच मी डिसिजन पेंडिंग ठेवलेलं आहे. ओके, थँक्यू सो मच महेश पाटील आणि अविनाश भोईर. जाऊया, सामना सुरू झाला. आवाज असेल आमचे अध्यक्ष साहेब संदीप पाटील सरांचा. हॅलो, धन्यवाद जगदीश. बोलूया आपण मैदानाकडे. सामना इथे सुरू आहे. मोठागाव 40+ वर्सेस खिडकाली 40+ या दोन संघांमधली लढत आहे. पहिल्या 5 षटकांमध्ये प्रथम फलंदाजी करत असताना मोठागाव 40+ संघाने 50 धाबा धावफलकावरती लावल्यात. 51 धाबांचं लक्ष्य आहे, पण तो लक्ष्य कसा पार केला जाईल हे देखील पाहणं तेवढेच गरजेचं आहे. शक्ती पाटील आणि विशाल पाटील ही जोडी मैदानामध्ये आहे. परंतु मोठागाव संघाकडून प्रथम षटक निलेश मात्रे आलाय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक. 4 षटकांचा सामना आहे. पण कुठेतरी एक चांगली धावसंख्या उभी केली आहे या सेकंड मॅच मध्ये. आणि इथे मात्र हा चेंडू थोडा बाहेर निघतोय. पंच बल्लेत आमच्याकडे मनोज पवार. वाईटचा इशारा मात्र नक्कीच आलाय. अबंतरच्या स्वरूपामध्ये 1 धाव. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 वरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना 51 धावांचं लक्ष्य. शक्ती आणि विशाल वरती पूर्णपणे या सामन्याची जिम्मेदारी असेल, कारण
या मॅचला जर नक्कीच विजय संपादन करून द्यायचा असेल तर या दोन्ही फलंदाजांना मैदानामध्ये राहणं गरजेचं आहे. पण दुसऱ्या बाजूला निलेश म्हात्रे देखील तेवढ्या ताकदीनिशी ते गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो. 5 चेंडू आतापर्यंत त्यांनी फेकलेत. 5 चेंडूमध्ये फक्त 5 धावा खर्च केलेत. एक चांगला षटक मात्र निलेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. या चेंडूवरती मात्र सिंगल आली आहे. लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव आहे. एका धावेने मात्र धावसंख्या पहिल्या षटकांती 6 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र 18 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. सामना मात्र थोडासा महागडा ठरतोय तो वसंत घरत प्रतिष्ठान किडकाली संघाला. कारण 50-51चं लक्ष असताना मात्र पहिल्या षटकामध्ये किमान 12-15 धावा येणं गरजेचं होतं. परंतु इथे मात्र तसं घडलं नाहीये. कारण ज्या अँगलने इथे गोलंदाजी आपण पाहिली मात्र कुठेतरी अटॅक निलेश म्हात्रेचा आपण पाहिला. अप्रतिम प्रयत्न. व्यासपीठावरती अनेक मान्यवर या सामन्याचा मात्र मनमुराद आनंद घेताना आपल्याला दिसत आहेत. किरण शेठ ठोंबरे साहेब देखील इथे उपस्थित आहेत. एक काल जबरदस्त ज्यांच्या माध्यमातून नेहमीच आम्ही पहिल्या स्पर्धा पाहिली आहे. यशस्वी आयोजक म्हणून यांची ओळख आहे. त्याचबरोबर आमचे रमेश शेठ पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. माजी जिल्हा परिषद सदस्य, त्याचबरोबर पंचायत समिती सदस्य किरण शेठ ठोंबरे. 18-45 समीकरण आहे. हो, थोडासा चेंडू नक्कीच कीड झालाय. बाहेर निघतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच होता फलंदाज शक्तीला मात्र एक नक्कीच इनिंग साकारावी लागेल. कारण ज्याच्यावरती पूर्णपणे आशा आहेत, अपेक्षा आहेत त्या किडकाली संघाला, ते कुठेतरी पल्लवित करावे लागतील. सामना थोडासा जड होताना दिसतोय तो खिडकाली संघाकडे. 17 चेंडू 45 अजूनही गरज आहे. हो, जास्त पहिली बॅट मात्र इथे फिरताना दिसते. गोलंदाज देखील अप्रतिम पद्धतीने इथे चेंडू हाताळतोय. थोडासा स्विंग होतोय, व्हॅरिएशन दाखवलं जातोय. कारण अशा फलंदाजांना रोखायचं असेल तर मात्र कुठेतरी चतुराई दाखवणं गरजेचं असताना ती मात्र दाखवली जाते. गोलंदाज विलास भोईर करबी. पहिला षटक निलेशचा अप्रतिम राहिलाय. त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून मात्र विलास देखील काम करतोय. पुन्हा एकदा 3 चेंडू लगातार त्याच पद्धतीने ते डॉट फेकले गेलेत. एकाच अँगलने खेळण्याचा प्रयत्न. कुठेतरी थोडासा शक्ती पाटील मात्र आता अडचणीमध्ये येताना दिसतोय. थोडासा नाराज आहे. लगातार 3 चेंडू डॉट 51चा लक्ष होता. असं वाटलं होतं की नक्कीच या सामन्यामध्ये खिडकाली संघ काहीतरी वेगळा प्रयत्न करेल. परंतु इथे गोलंदाज वर्चस्व दाखवताना दिसत आहेत. अजून एक 4था चेंडू डॉट. कारण पूर्णपणे फलंदाजांचा टान्स आहे तो मात्र त्या गोलंदाजाने विलासने ओळखलाय. खिडकाली वर्सेस मोठा गाव. अतिशय चांगला सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. हो, क्या बात आहे. जरा गोलंदाजी आवडली असेल तर जरा जोरदार टाळ्या व्हायलाच हव्यात. कारण 5 चेंडू लगातार डॉट फेकले गेले. 18-45 समीकरण असताना मात्र इथे धावा तसे ते चेंडू भेटलेले आहेत. येणारे आता मात्र जर विचार केला 13 बॉल 45 लक्ष मेडन ओव्हरच्या उंबरट्यावरती. हो, इथे मात्र हा निर्धाव चेंडू आणि मेडन ओव्हर. या स्पर्धेची दुसरी मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळते विलास भोईरच्या माध्यमातून. तर इथे मात्र रॉयल एंट्री होती. काल देखील आपण रॉयल एंट्री पाहिले, आज देखील पाहतोय. यस, क्या बात आहे. तर आपण पाहतोय तोलोजा ग्रामपंचायतीचे सन्माननीय सरपंच, आदरणीय डॅसिंग व्यक्तिमत्व संतोष शेठ पाटील आणि त्याचबरोबर गोल्डन मॅन आमचे सन्माननीय दीपक शेठ पाटील या व्यक्तिमत्वांचं इथे आगमन होत आहे. जबरदस्त
आयोजन नियोजन त्यांच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहत असतो. पाहतोय आपण त्यांचा पूर्णपणे गाड्यांचा ताफा मैदानामध्ये येताना आपल्याला दिसतोय. आदर्श आमचे सन्माननीय सामना थांबवायचा 2 मिनिटं आयोजक कमिटीची सूचना आहे ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आदरणीय सन्माननीय सरपंच संतोष शेठ पाटील आणि त्याचबरोबर गोल्डन मॅन दीपक शेठ पाटील आणि त्यांच्या समेत आलेला सर्व मित्र परिवार यांचं आम्ही या मैदानामध्ये सहर्ष स्वागत करतोय. वेलकम वेलकम वेलकम. आपण पाहतोय जबरदस्त आयोजन नियोजन आई गावदेवी क्रिकेट संघ नारिवली आयोजित श्रद्धांजली चषक 2025. सन्माननीय राणी डब्याचे मालक कुलदैवत मित्रमंडळाचे अध्यक्ष जयेंद्र शेठ पाटील यांच्या माध्यमातून साकारलेली ही स्पर्धा आपल्याला इथे पाहायला मिळते आणि या स्पर्धेमध्ये अनेक मान्यवरांचं आगमन आपण पाहतोय आणि त्यातील मात्र एकमेव रॉयल एंट्री या मैदानाकडे आपल्याला होताना दिसतीये. तर नक्कीच मी विनंती करेन, सामना इथे नक्कीच सुरू आहे. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि गरज आहे ती 45 धावांची. 2 षटकं संपलेले आहेत. 2 षटकांमध्ये फक्त 6 धावा आल्यात. कारण इथे विलास भोईरचा मेडल षटक आपण पाहिला. निलेश म्हात्रेने मात्र पहिला षटक निर्णायक फेकला आणि इथे मात्र विलासने मात्र मेडनवर. आणि आता उर्वरित 12 चेंडू मध्ये 45 धावांची गरज आहे. आयोजक कमिटी नक्कीच या पाहुण्यांच्या स्वागतास्तव तयारी करते. आज मात्र बी एंट्री आपल्याला पाहायला मिळेल. काल देखील या व्यासपीठावरती ज्यांची एंट्री आपण पाहिली भिवंडीवरून नक्कीच राहुल शेठ भोईर यांचं इथे आगमन झालं होतं आणि नक्कीच आज पाहतोय आपण सन्माननीय सरपंच साहेब संतोष शेठ पाटील आणि डॅसिंग व्यक्तिमत्व गोल्डन मॅन दीपक शेठ पाटील यांचं इथे आगमन होतंय आणि त्यांच्या समेत आलेले सर्व मित्र परिवार. चला नक्कीच मस्त तिकडे आपला भारत देखील विजयाच्या उंबरठ्यावरती आहे. 25 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज आहे. एक ओव्हर झाले असते ना. यस आमचे शिवदास पाटील तिथे येत आहेत. पाहतोय आपण फॉर्च्यून इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून ही जोडी रायगडातील A1 जोडी म्हणून प्रचलित असलेली हे व्यक्तिमत्व एक जबरदस्त डॅसिंग नेतृत्व म्हणून त्यांना ओळखले जातात. आदर्श ठेवण्याचं काम मात्र नेहमीच त्यांनी केलेलं आहे. सन्माननीय सरपंच संतोष शेठ पाटील आणि त्याचबरोबर गोल्डन मॅन दीपक शेठ पाटील इथे मात्र त्यांचा ताफा मैदानामध्ये प्रस्थान करेल. यस बघा अंपायरला ही कला देखील यायला हवी आहे. शिट्ट्या यायलाच हव्यात. मेके मात्र आमचे रमेश दादा हा यस गुरुदास
हॅलो, चला थोडा हा षटक आपण फेकूया मैदानामध्ये. आयोजकांची सूचना आली आहे. आमचे मोहनदादा पाटील हे देखील या सामन्याचा आनंद घेतात. पंजाबवरून सामन्याला एन्जॉय करतात, तर त्यांचं देखील स्वागत असेल. यस, 12 चेंडू आणि 45 गरज आहे. दत्ता भोईर आलाय, पण तिकडे शक्ती पाटील आणि विशाल पाटील ही जोडी मैदानामध्ये आहे. आणि इथे मात्र आता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच आहे. चेंडू जाईल सीमा पलीकडे आणि या चौकाराने मात्र थोडासा दिलासा मिळालाय. 10 धावा धावफलकावरती येत आहेत. फलंदाज विशाल पाटीलच्या बॅटमधून हा चौकार आलाय. शक्ती पाटीलने मात्र मैदानावर खेळलाय मागचा. थांबा डीजे थांबा, षटक होऊ द्या. इथे मात्र अलंग द कार्पेट ऑन साईडला चेंडू येतोय. निलेश म्हात्रे मात्र चेंडूवरती आलाय. एकच 2 धावा मिळतील. खरं बघा, 51चं लक्ष असताना मात्र पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा आल्या. त्यानंतर कुठेतरी थोड्या आशा होत्या खिडकाली संघासमोर की 18ला 45 धावा निघू शकतील, पण तिथे मात्र गोलंदाजाने देखील मेडन षटक फेकला. आणि त्यानंतर मात्र तिसरा षटक सुंदर पद्धतीने पाहायला मिळतंय दत्ताचा, आणि अप्रतिम पद्धतीने झेल टिपलाय तिथे. महेंद्र म्हात्रे. हॅलो, क्या बात आहे, जबरदस्त ही एंट्री आपण पाहतोय मैदानामध्ये. सन्माननीय तलोजा ग्रामपंचायतीचे विद्यमान डॅसिंग सरपंच उद्योजक सन्माननीय संतोष पाटील आणि त्याचबरोबर गोल्डन मॅन सन्माननीय आदरणीय दीपक शेठ पाटील यांचं मात्र इथे आगमन होतं या व्यासपीठावरती. नक्कीच खऱ्या अर्थाने मैदानामध्ये रॉयल एंट्री आपण त्यांची पाहतोय. त्यांच्या गाड्यांचा ताफा मैदानामध्ये पाहतोय. श्रद्धांजली चषकामध्ये आज त्यांची एंट्री आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. सरपंच संतोष पाटील. संतोष पाटील दादांना शुभेच्छा देतोय बर्थडेचा कापूनी केक. दादांना शुभेच्छा देतोय बर्थडेचा कापूनी केक. हे नावात दम आहे एकच आपला आमदार चषक. हे नावात दम आहे एकच आपला आमदार चषक. नावात दम आहे एकच आपला आमदार चषक. नावात दम आहे एकच आपला आमदार चषक.
क्या बात आहे. चला सामना सुरू. जबरदस्त पाहतोय आपण, कारण हीच तर विशेषता असते. कारण ही एंट्री आपण पाहिली आता खऱ्या अर्थाने रायगडातील नामांकित व्यक्तिमत्व सन्माननीय संतोष शेठ पाटील, दीपक शेठ पाटील, रॉयल एंट्री. आता मात्र सामन्यामध्ये थोडासा वर्चस्व निर्माण केलाय मोठागाव संघाने. येणारे चेंडू असतील ते 8 आणि 38 धाबांची गरज आहे. 8-38 समीकरण आहे. हो यस, इथे मात्र विकेटच्या पाठी चेंडू ट्रॅव्हल करेल. यस, लॉंग स्टॉप सीमा पार चौकार आला आणि चौकाराने जास्त काही फरक पडणार नाहीये तो टीम मोठागाव संघाला. याचबरोबर आपण पाहतोय ज्यांचं इथे आगमन होतंय सन्माननीय अमरशेठ पाटील, दीपक शेठ पाटील यांचे बंधू आहेत विश्वास म्हात्रे. आणि पाहतो आपण खऱ्या अर्थाने आमचे कमलाकर शेठ पाटील, रमेश मडवी, सर्व मंडळी या व्यासपीठावरती ज्यांचं आगमन होतंय. सन्माननीय संतोष शेठ पाटील सरपंच, तलोजा मशगूर, एक डॅसिंग सरपंच म्हणून ज्यांची ओळख आहे आणि समाज कार्याचा वसा असलेले व्यक्तिमत्व, समाज कार्यामध्ये एक प्रावीण्य मिळवणारे व्यक्तिमत्व सन्माननीय संतोष शेठ पाटील आपण पाहिला. आणि त्यांच्या समेत नेहमीच खांद्याला खांदा लावून काम ज्यांनी केलं ते सन्माननीय आमचे गोल्डन मॅन आदर्श व्यक्तिमत्व दीपक शेठ पाटील. आताच डीजेने एक सुंदर असं संगीत त्यांच्या नावाने लावलंय. नक्कीच आपण त्यांच्याबद्दल माहिती नक्कीच चर्चा करू, परंतु इथे 6 चेंडू आणि गरज आहे ती तब्बल 34 धावा. थँक्यू. 6 चेंडू आणि 34 धावांची आता गरज आहे. त्याचबरोबर आमच्या नारिवली गावातील एक आदर्श शिक्षक आणि त्याचबरोबर हरिभक्त पारायण रामकृष्ण बुवा सर यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती असेल आपण मंचावरती यावं. 6 आणि 30 ची गरज आहे, कारण चौकार आलाय तिकडे स्क्रीनवरती 34 होत्या, पण इथे 6 मध्ये 30 धावांची गरज आहे. स्क्रीनवरती आपण पाहू शकता सन्माननीय आमदार चषकाचे यशस्वी आयोजक म्हणून ज्याची ओळख आहे. आणि आपण त्यांची एंट्री आता पाहिली या मैदानामध्ये, एक जबरदस्त एंट्री. आणि त्यांच्या समेत आलेले सर्व मित्र परिवार आदरणीय संतोष शेठ पाटील यांच्या समेत आणि गोल्डन मॅन दीपक शेठ पाटील सर्वांच्या समेत आलेले सर्व मित्र परिवार सर्वांचं आम्ही स्वागत करतो. इथे सामना सुरू आहे खिडकाली 40+ वर्सेस मोठागाव 40+. 6:30 ची गरज आहे. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू सीमा पलीकडे आलाय, षटकार 1 आलाय, 5 मारायचे आहेत. किती सोपं आहे. हॅलो हॅलो 5 चेंडू आणि आता मात्र 24 धावांची गरज आहे. कारण इथे 6 मध्ये 6 षटकार मारण्याचा रेकॉर्ड केलाय खर्डी संघाच्या सौरभ म्हात्रेने. म्हणजे या मैदानामध्ये काहीही घडू शकतो, कारण ऐतिहासिक मैदान आहे. पण इथे आता 6 मध्ये 30 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय फलंदाज दीपक पाटीलने. बघा किती कॉम्बिनेशन जुळतंय. आमचे गोल्डन मॅन दीपक शेठ पाटील माझ्या व्यासपीठावरती आहेत, तिकडे मैदानामध्ये षटकार ठोकतोय तो दीपक पाटील. पण इथे मात्र हा निर्धाव चेंडू आलाय. खरं आता मात्र चुरस अजून निर्माण झाली आहे, कारण येणारे आता 4 चेंडू आणि 24 धावा म्हणजे 4 षटकार मारावेच लागतील. 4 षटकार मारली तर किमान या फलंदाजाला पुढची 4 वर्षे कोणी विसरणार नाहीये, कारण 4 चेंडूमध्ये 24 धावांची गरज आहे. हो, परंतु तसं मोठागाव संघाचे गोलंदाज होऊ देणार नाहीयेत, कारण त्याने देखील इथे कंबर कसली आहे. हा दुसरा विजयाची वाटचाल नक्कीच ते करतायत, कारण इथे आता समीकरण पूर्णपणे बदललाय. 3 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. तिकडे मात्र पूर्णपणे 11 मध्ये 5 धावांची गरज आहे इंडियाला जिंकण्यासाठी. म्हणजे सर्वच विजय आता विजयाचे आस हे आपल्याला लागलेले. आणि या इनिंग मधला हा 11वा चेंडू डॉट आहे.
आता 2 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. इथे मात्र फलंदाज बाद होईल. अजून एक झटका आणि पूर्णपणे विजयाच्या उंबरठ्यावरती उभा आहे तो संघ मोठा गाव. हॅलो, यस, धन्यवाद. नक्की सनी फडके इथे होते, सुंदर असे अप्रतिम असे गायक. आणि नक्कीच आता आपण पाहतोय सन्माननीय आमचे सरपंच संतोष शेठ पाटील, दीपक शेठ पाटील या व्यासपीठावरती कमलाकर शेठ पाटील उपस्थित आहेत. आणि इथे मात्र सामना जिंकलाय तो मोठा गाव संघाने. अभिनंदन टीम मोठा गाव. आणि आपण आभार व्यक्त करूया खिडकाली संघाचं देखील या स्पर्धेमध्ये अतिशय चांगला खेळ त्याने देखील दाखवला. परंतु 2 सामने जिंकून